नंदुरबार जिल्ह्यातील एका सामान्य आदिवासी कुटुंबात जन्मलेले सातपुड्यातील युवा कवी अशी ओळख असलेले संतोष पावरा यांची 2017 साली प्रकाशित झालेल्या ढोल या पुस्तक संग्रहालयातील एक कविता जी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात SYBAच्या अभ्यासक्रमात नुकतीच समाविष्ट करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील अत्यंत ज्वलंत आणि महत्त्वाचा कुपोषण या विषयावर त्यांची ही कविता आहे। आपल्यासोबत संतोष दादा आहेत। दादा, काय सांगणार? आपली कविता नुकतीच समाविष्ट करण्यात येणार आहे, काय सांगा? नक्कीच याबद्दल मला मी धन्यवाद मानेल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे, कारण की कुपोषण हा सातपुड्याचा एक ज्वलंत प्रश्न आहे आणि अशा प्रश्नाला धरून असलेली जी माझी ढोल कविता संग्रहातील कुपोषण नावाची कविता आहे, ती कविता अभ्यासक्रमात लागल्यामुळे नक्कीच आनंद आहे। पण या आनंद व्यतिरिक्तही मी असं म्हणेल की ती जी कविता आहे कुपोषण नावाची, त्या कवितेच्या माध्यमातून आपण शासनाला किंवा राजकीय व्यवस्थेला आणि समाजाला आपण प्रश्न केलेला आहे की जो कुपोषण आहे या कुपोषणाला कोण जबाबदार आहे, अशा पद्धतीची प्रश्न केलेला आहे। तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला प्रत्येकालाच शोधावं लागेल। सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते असेल, शासकीय यंत्रणा असेल किंवा राजकीय व्यवस्था असेल, त्या सर्वांनीच या प्रश्नाचं उत्तर शोधून त्यावर तोडगा काढला पाहिजे, अशा पद्धतीची ती कविता आहे। तर मी आभार मानेल उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं। तर नक्कीच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या या अभ्यासक्रमात या गंभीर आणि अत्यंत ज्वलंत असलेल्या कुपोषण या कवितेच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या आहेत। कुपोषण असं या कवितेचं नाव आहे आणि कुठेतरी शासनाला, प्रशासनाला आणि राजकीय पुढाऱ्यांना आरसा दाखवणारी ही कविता आहे। गेल्या अनेक वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यात आदिवासी बांधवांच्या कुपोषणाचा प्रश्न हा सुटत नाहीये आणि तोच आरसा दाखवणारी ही कविता आता विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट होणार आहे। नंदुरबारून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।